सामाजिक कार्यकर्ते नाशिक, चंद्रकांत तेवाळे, राधाकृष्ण हॉस्पिटल नाशिक, गिरीश भुसारी नाशिक पोलीस, इंद्रेश यादव सामाजिक कार्यकर्ते, अशोक भुसारी सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील महत्वपूर्ण सहकार्य या स्पर्धेसाठी. एका साईडला रेड जर्सी, ब्लू जर्सी, त्यानंतर आपण पाहतोय भगवी जर्सी बॅक आपण पाहतोय. मैदानावर हे दोन संघ फायनल मध्ये दाखल झालेले आपण पाहतोय. दोन्ही संघासाठी हार्दिक हार्दिक स्वागत, शुभेच्छा. त्यानंतर आमचे ऑफिशियल पंच दौलत गुलुमत, त्यानंतर आपण पाहतोय भरत भुसारी यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सातारा स्पोर्ट लाईव्ह या वाहिनीद्वारे आपण या मॅचचा आनंद घेत आहेत. मात्र ही वाहिनी आपल्याला सावडल्यास सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर आपण पाहतोय या ठिकाणी नाणेफेकीचं कौल करताना आमचे लाडके सभापती उपसभापती पंचायत समिती त्र्यंबकेश्वर रवींद्र भाऊ भोई, त्याबरोबर आपण पाहतोय दिलीप भाऊ तरवारे सर, त्याचबरोबर रवींद्रजी लोळके, त्याचबरोबर आमचे सरपंच काशीनाथजी वळवी, त्याचबरोबर संतोष राऊत सरपंच गोलदरी, त्याचबरोबर आपण पाहतोय गजानन बारगजे, त्याचबरोबर ज्ञानेश्वर खुताडे सरपंच खडकहोळ यांचं देखील महत्वपूर्ण सहकार्य. ते आपलं प्लीज आमच्या समालोचन कक्षापर्यंत तुमच्यापर्यंत मित्रांनो आवाज येत असेल तर प्लीज उभं राहायचं आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी राष्ट्रगान होईल आणि राष्ट्रगान झाल्यानंतर त्याच मैदानावरती आपल्याला दोन्ही संघामधील एक नाणेफेकचे कॉल देखील पाहायला मिळेल. तर प्लीज करून उभं राहायचं आहे. एक साथ विश्रामेंगे, विश्राम. एक साथ सावधानेंगे, सावधान. एक साथ राष्ट्रगान शुरू करेंगे, शुरू कर. फायनल सामन्याचा टॉस करताना आपण पाहतोय प्रमुख पाहुणे या ठिकाणी रवींद्र भाऊ भोई मान्य उपसभापती, त्याचबरोबर दिलीप दादा तरवारे सर, त्याचबरोबर रवींद्र चौधरी, त्याचबरोबर रवींद्र भाऊ लोळगे, त्याचबरोबर संतोष राऊत, देविदास बोडगे, त्यानंतर गजानन भाऊ बारगजे या ठिकाणी आपण महत्वपूर्ण सहकार्य. त्याचबरोबर या सामन्याचं नाणेफेक पाहतोय आपण दोन कर्णधार सिरापारी, त्याचबरोबर सिंधोनी हे दोन संघ निश्चितच चॅम्पियन कोण बनेल या सामन्यात पाहणे देखील योग्य ठरेल. आपण पाहतोय
चला या ठिकाणी टॉस झाला आहे, निर्णय कळवायचा आहे. सिंदोरी संघ टॉस जिंकला आहे, प्रथम क्षेत्ररक्षण निवडला आहे. चला पण चिरपाली संघ डगआउट मध्ये यायचं आहे. आपण पुढील बक्षीस वितरणासाठी देखील वेळ होणार नाही याची देखील नोंद घ्यायची आहे. आपण थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे या ठिकाणी. पंच षटक किती आहेत ते देखील कळवायचं. आपण 5 षटकांचा सामना असेल. 2 षटक पॉवर प्ले ज्यामध्ये 4 गोलंदाज असतील. 1 गोलंदाजाला 2 षटक. त्यानंतर या सामन्यासाठी आमच्या जव्हार भागामधील एक गाजलेलं नाव गणेश घाटाळ यांचा बुलंद आवाज आपण फायनलच्या सामन्यामध्ये ऐकणार आहोत. पुढील फायनल मॅचसाठी आमंत्रित करतोय मंचावर गणेश घाटाळ, समालोचक मॅन फ्रॉम बोपदरी. थँक्यू. यावेळेस दीपक भाऊ निंबारे आपण देखील या ठिकाणी बुलंद आवाजामध्ये आपण चांगलं समालोचन केलं. प्रत्येकदा एक मंत्रमुग्धित केले सगळ्या आमच्या प्रेक्षक वर्गांना, प्रेक्षक राजांना, प्रेक्षक क्रिकेट प्रेमींना. तसेच नक्कीच बरेचसे या ठिकाणी मात्र दर्शकांची गर्दी देखील वाढते. 17 स्पॉट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून संध्याकाळच्या सत्रातील 4:12 झाल्यानंतर आपल्याला हा मेगा ग्रँड फायनलचा सामना या मैदानावरती आपल्याला पाहायला भेटू शकेल. मला वाटतं सिंधोनी या संघाने प्रथम टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलाय. यावेळेस राजपुरी चिरापली या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. मित्रांनो केवळ 5 षटकांचा हा सामना असेल. 2 षटक पॉवर प्ले. यावेळेस 2 बॅटर देखील मैदानाच्या आत जायची. यावेळेस मात्र आपण पाहतोय की प्रमुख पाहुण्याचे देखील उपस्थित जर बघाल तर माननीय श्री रवींद्र भोई साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती त्र्यंबकेश्वर यांचे देखील आपल्याला संध्याकाळच्या क्षेत्रात आगमन पाहायला मिळाले. त्यानंतर टोश काबोश, रवींद्र लोडगे साहेब, व्यंकटेश ज्वेलर्स, हर्षल सोने चांदीचे व्यापारी हे देखील उपस्थित आहेत. त्यानंतर IMMC पॅनेलचे पंच विजयजी भुसारी सर, त्यानंतर सन्माननीय श्री रवींद्र चौधरी साहेब, त्यानंतर सन्माननीय जयश्री दिलीप तरवारे मॅडम, सामाजिक कार्यकर्ता, त्यानंतर अशोक लांगे, ज्ञानेश्वर खुताडे साहेब, माजी सरपंच खडकहळ, गजानन बारगजे साहेब, संचालक हॉटेल यश महाराज हर्षल आणि संतोष राऊत साहेब, सरपंच गोलदरी, देवीदास बोडगे साहेब, त्र्यंबकराज हॉटेल हर्षल, तुमच्या देखील खूप खूप आभार आहेत. यावेळेस आपण पाहतो की ट्रॉफी सौजन्य देखील केले या प्रतियोगितेमध्ये. सन्माननीय श्री रवींद्र मवळे सर, वनरक्षक त्र्यंबकेश्वर, हेमंत मवळे सर, नाशिक पोलीस, सीताराम वळवी साहेब, ग्रामपंचायत सदस्य, माजी सदस्य जितूभाऊ पाटील, सामाजिक कार्यकर्ते नाशिक. त्यानंतर बॅटर देखील चिरापली आपण 2 बॅटर मैदानाच्या आत पाठवायचे आहेत. उशिरा होती कारण त्या ठिकाणी पंच आपल्याला देखील इशारा करतायत. त्यानंतर सीताराम चंद्रकांत भाऊ शेवाळे, राधाकृष्ण हॉस्पिटल नाशिक, सन्माननीय श्री गिरीश भुसारे, नाशिक पोलीस, इंद्रेश भाऊ यादव, सामाजिक कार्यकर्ते, अस्तकभाऊ भुसारे, सामाजिक कार्यकर्ते आपले देखील खूप खूप आभार आहेत. यावेळेस दोन्ही संघांना आमच्या संघर्ष क्रिकेट हर्सुल क्लब वर कमिटीच्या वतीने मात्र लाख लाख शुभेच्छा. 2025च्या सत्रामध्ये बघितलं गेलं तर नवीन आपल्याला चॅम्पियन्स या मैदानावरती पाहायला मिळेल. मागच्याच वर्षी बघितलं तर 2024-25च्या सत्रामध्ये याच मैदानावरती मात्र नागलवाडी हा संघ चॅम्पियन ठरला होता. परंतु आज या मैदानावरती आपण पाहतोय की नवीन जोश, नवीन होस्ट, नवीन चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूनी कॅम्सो मजामासो गुजरात, एक बाजूने आपण पाहतोय कसे आहात, आम्ही मराठीमध्ये सांगतोय चांगले आहोत. यावेळेस आमचा राजपुरी चिरापली हा संघ तर नाशिक जिल्ह्यातील एक नावाजलेला संघ, याच्यातलं एक युद्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ऑनलाईन जुडले गेले देवांश कुवर, मॅन फ्रॉम कोळवंडी. आपण देखील 17 स्पॉट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्या मात्र मोबाईल कास्ट, लाईव्ह कास्ट आपण मॅचेस पाहतोय. तुमच्या देखील खूप खूप सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर मिक्स ऑपरेटर या क्रिकेट प्रेमिकांना विनंती असेल मित्रांनो, प्लीज करून आपण 1 मीटर हलकसं थोडंसं बाउंड्री मात्र बाहेर बसायचे विनंती असेल, जेणेकरून क्षेत्ररक्षकांना कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा थर्ड अंपायर मात्र बाउंड्री टच झाल्यास अडथळा होऊ नये. प्लीज करून आपण थोडंसं मागे बसायचं आहे, थोडंसं सहकार्य करायचं आहे. फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पहिली दफा परत एकदा खुशाल फलंदाजी मार्कवरती वरती विकेटचा मारा केला जाईल. यावेळेस मॅन फॉर्म
आपण पाहतोय राजपुरी चिरापली एक अरुण कनोजी सर ऑन द स्ट्राईकला ऑन द ट्रॅक वरती पहिला बॉल या पॉल फायनल नंतर एक मेगा ग्रँड सामन्यातील फायनलच्या सामन्यामधील पहिला बॉल बाउन्सर केला होता. तिखा बाउन्सर करण्याचा प्रयत्न हलकीशी एक दाद मागितली जाते स्कोर लेग पंच यांच्याकडून. मात्र दौलत गुलम यांच्या पंच लेग स्कोर पंच यांच्या वाईटचा कॉल तर दिला गेला आणि फर्स्ट बाउन्सची वॉर्निंग देखील दिली गेली. यावेळेस खुशाली यांना अतिरिक्त धावून मात्र खातं खोलं जाते. त्यानंतर मात्र आपण पाहतोय की नेहमीच पहिल्या दिवसापासून 17 स्पॉट्स युट्यूब मात्र आपल्याला प्रेक्षेपण पाहायला मिळालं होतं. मिक्स ऑपरेटर अर्जुनजी कदम सर तुमचे देखील खूप खूप आभार आहेत. यावेळेस आमचे चॉकलेट बॉय कॅमेरामॅन साहिलजी कदम तसेच मागच्या वर्षी देखील आपण पाहतोय की गुणलेखकाच्या भूमिकेत देखील मागच्या वर्षी सुरेख या ठिकाणी मात्र योगदान दिलं होतं. आज प्रत्येक फायनलच्या सामन्यात मात्र त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या देखील सरचे स्वागत आहे. हलक्यातून डीप फॉरवर्ड या ठिकाणी मात्र हलक्यातून खेळला स्ट्रोक केवळ एक धाव. एक धावांनी खातं खोलं जाते. एक धाव के साथ अर्जुन कनोजी मात्र ऑन नॉन स्ट्राईक एंडला येईल. यावेळेस रोहिदास हिटमॅन यावेळेस मात्र ऑन द ट्रॅकवरती आपण पाहतोय. 2 सामन्यामध्ये आपण बघितलं 4 षटकांचा सामना पाहायला मिळाला होता. यावेळेस बिलकुल क्रॅकिंग फटका स्टँडर्ड केलाय. बिलकुल वाईट स्टीप लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू सीमार सपलीकडे जाईल षटकारांसाठी. यावेळेस मात्र आपण पाहतो की क्रॅकिंग स्टॉक पाहायला मिळाला. हिटमॅन रोहिदास यांच्या बॅटच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी राजपुरी चिरापाली अख्खमा खुश असेल. हो हलकीसे अपील दाद स्वीकारत असताना मात्र चुकीला माफी नसेल. इतका जवाब पत्थर से लुझिंग द फर्स्ट विकेट इज गॉन बॅक टू द पेव्हिलियन. माधव उर्फ मॅडी 1 डाऊनला मात्र फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आत जाईल. यावेळेस मिस्टर अरुण कनोजी सरांना साथ द्यावी लागेल. त्यानंतर आपण पाहतो की नेहमीच राजपुरी चिरापली या संघाला मात्र नेहमीच सपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळते निवृत्ती बोडकेशर आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. तुमचे देखील सरचे स्वागत आहे. यावेळेस नेहमीच आपण पाहतो की दारमदार थोडंसं जबाबदारी घ्यावी लागेल मिस्टर अरुण आणि मॅडी यांना. यावेळेस मात्र हिटमॅन बाद होतोय. एक षटकार तर जरूर पाहायला हवा परंतु चुकीला माफी नसेल. एक शोल्डरचा वापर जरूर पाहिला. एक इन स्विंग पाहायला मिळाला होता. हलकासा सेडसाणी करण्याचा प्रयत्न बॅटचा किनारा लागल्यानंतर विकेटच्या पाठीमागे सुरेख कार्य. मात्र परत एकदा ओव्हर द विकेटचा मारा करत असताना परत एकदा ऑन द ट्रॅकवरती असेल खुशाल. घुटणे टेकून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला मोडण्याच्या प्रयत्नात एक आडव्या बॅटने खेळण्याच्या पूर्व तयारी समन्वय झाला नाही. डॉट चेंडू पाहायला मिळेल. बघणे योग्य ठरले की पहिल्या दिवसापासून आपण पाहतो की 5 षटकामध्ये देखील कमीत कमी 74 किंवा 81 ही देखील धावसंख्या पाहायला मिळाली. 6 षटकामध्ये जर विचार केला गेला तर संध्याकाळच्या सत्रात आपण 6 षटके सामने खेळले परंतु 3-4 षटकांचे सामने आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाली. म्हणजे 60 किंवा 65च्या आसपास धावसंख्या बनवणे गरजेचे असेल. त्यावेळेस चांगला फटका अगदी पॉईंट किंवा रिजन मधून खेळायला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सटीक थ्रो जाईल. विकेट किपर यांच्याकडे रन आउटची संधी कुठल्याही सेकंदाचा न विलंब करता मात्र सटीक थ्रो फेकला होता स्ट्राईक कॅनला. या ठिकाणी नजर हटी दुर्घटना घटी. लुझिंग द सेकंड विकेट इज गॉन. दुसरं विकेटचं पतन पाहायला मिळेल रन आउटच्या स्वरूपात. यावेळेस मात्र मॅडी बाद होतोय. पुंडलिक जाईल नवीन बॅटर एक बडी मिया तर एक छोटी मिया. आपण पाहतो मिस्टर अरुण कनोजी यांचे छोटे बंधू असतील पुंडलिक. आपण क्रिकेटच्या मैदानामध्ये बघितलं असेल इरफान पठाण युसुफ पठाण न्यूझीलंडमध्ये बघितलं असेल ब्रॅडम मॅक्युलम नथम मॅक्युलम. ऑस्ट्रेलिया आपण पाहतो स्टीवा मार्कवा असे बरेचसे क्रिकेटमध्ये इतिहास गवा आहे. कारण छोटे बंधू 3 देखील खेळले. तर आर चहर त्यानंतर राहुल चहर अशी बरीच नावे आहेत क्रिकेटच्या मैदानामध्ये. परंतु यावेळेस एक सोटेमिया बडेमिया ही एक राजपुरी चिरापलींची जोडी मैदानाच्या आत एक आपल्या संघाचा डाव सावरताना पाहायला भेटू शकेल. यावेळेस उर्वरित बघणे योग्य ठरेल की या षटकात आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाली. अंतिम चेंडूच्या खेळबाकी शिल्लक असेल या पहिल्या षटकातील. परंतु महत्वपूर्ण 2 विकेट एक लढखाती पारी सावरावी लागेल या दोन्ही बॅटर्सना. टॉपेज यावेळेस बिलकुल डाऊन डी कॅच. अंतिम चेंडूवरती देखील विकेट मिळते. एक किफायती षटक महत्वाचे षटक सिंधोनी संघाकडून खुशाल यांचे समाप्त होते.
पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर या ठिकाणी बिलकुल सोटे मिया बाद होते मिस्टर पुंडलिक लुझिंग द थर्ड विकेट इज गॉन बॅक टू द पेव्हिलियन. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 9 धावा ऑन द स्कोरबोर्ड 3 विकेट. पुढील आपण पाहतोय की नक्कीच हिंदीमध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल एक बुलंद आवाज आमच्या हर्सुल पट्ट्यातील नेहमीच मला मात्र आमचे परम मित्र असतील मिस्टर दीपक निंबारी सर. धन्यवाद गणेश भाई, आपका फिर एक बार हार्दिक हार्दिक स्वागत। यहाँ पर पहले ओवर में 3 विकेट गिर चुके हैं चिरापाली टीम के पहले बल्लेबाजी करते हुए, कहीं ना कहीं संवरने का मौका नहीं मिला वहां यहाँ पर। तो आने वाले ओवर्स में अच्छी पार्टनरशिप बनानी होगी अरुण सर और नॉन स्ट्राइक पर रमेश। फिर एक बार हम देख रहे फाइनल का मुकाबला चलता हुआ सिंधोनी और चिरापाली के बीच, लगभग गुजरात और महाराष्ट्र इस प्रकार का ये मुकाबला चलता हुआ मैदान के अंदर कहीं ना कहीं अच्छी रणनीति के साथ बल्लेबाजी करनी होगी। सामने ही वाले छोर से गेंदबाज मनोज और सामने अरुण सर। फिर एक बार आगे निकलकर जगह बनाकर खेलने का प्रयास था, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, सीधी चली गई विकेट कीपर के हाथों में। रन बनाने का मौका नहीं वहां पर बिल्कुल। मनोज कहीं ना कहीं मौका जरूर मिला नहीं वहां पर बड़े शॉट का। स्लिप तैनात, बैकवर्ड शॉट लेग तैनात और यहाँ पर फाइन लेग। ओह, आगे निकलकर खेल दिया गेंद को, वहां पर बड़ा गैप, रोक नहीं पाएंगे फील्डर। गेंद चली गई सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। मिलता हुआ ये इस ओवर में चौका, अरुण सर के बल्ले से निकलता हुआ ये चौका। कमाल का स्ट्रोक और कमाल के स्ट्रोक के साथ ये मिलते हुए 4 रन बहुमूल्य रहेंगे इस मैच में। इस मैच की बात करें तो यहाँ पर सोने जैसी कीमत एक एक रन के लिए। विकेट जाने के बाद यहाँ पर पार्टनरशिप की दरकार है चिरापाली टीम को। चौका जरूर मिला यहाँ पर अरुण सर को। वाली गेंद फिर एक बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था, लेकिन पूरी तरह से जिस प्रकार का उछाल चाहती थी बल्लेबाज मिला नहीं। और एक डॉट डिलीवरी यहाँ पर मनोज द्वारा। कमाल के गेंदबाज है, कमाल के बल्लेबाज है सिंधोनी टीम के लिए। फिर एक बार तैयार, आने वाली गेंद का सामना करने के लिए बल्लेबाज तैयार। वो यहाँ पर घुटना टेक, तमाशा देख, बिल्कुल भी संपर्क नहीं, लेकिन मिस जरूर किया था गेंद को। जब तक थ्रो पहुंचा सुरक्षित, यदि 50-60 के ऊपर ले जाती है तो अच्छी गेंदबाजी जरूर है चिरापाली टीम के पास। फाइन लेग तैनात, स्लिप और उसके बाद बैकवर्ड पॉइंट और उसके बाद पॉइंट तैनात ऑफ साइड की दिशा में, ऑन साइड की दिशा में लगभग 30 दायरे के बाहर डिप स्क्वायर लेग, मिड विकेट डिप और लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन। और उसके बाद एक टकवर तैनात 30 दायरे के बाहर पावर प्ले समाप्ति के बाद। फिर एक बार खुशहाल शुरुआत करेंगे ओवर नंबर 3 की। यहाँ पर फिर एक बार सामने की ओर अरुण सर तैनात, बल्लेबाज चिरापाली टीम के। नॉन स्ट्राइक पर प्यारी रमेश। खुशहाल ओवर द विकेट इस ओवर की शुरुआत। फिर एक बार तीखा बाउंसर जरूर था यहाँ पर, लेकिन जीवन दान। शॉर्ट लेग में इस कैच को छोड़ा है। ये कैच कितना महंगा साबित होता है इस सिंधुली टीम के लिए। हालांकि अतिरिक्त बाउंस था और बाउंस के चलते यहाँ पर अच्छा संपर्क नहीं हुआ। वहां पर जरूर कैच छूटा था और कैच के चलते यहाँ पर अरुण सर को जीवनदान मिला था। सातारा स्पोर्ट लाइव के माध्यम से आप इस मैच का आनंद लेते हुए यहाँ पर फिर एक बार खेल दिया गेंद को मिड विकेट डिप की दिशा में। यहाँ पर शानदार कैच कैरी किए, यहाँ पर विकेट नंबर 5 का पतन और विकेट के चलते यहाँ पर थोड़ी सी लड़खड़ी हुई पारी चिरापाली टीम के लिए पहले बल्लेबाजी करते हुए। फिर एक बार विकेट गिरता हुआ, हालांकि पहला गेंद पर जीवनदान मिला था और फिर एक बार बड़ा शॉट खेलने का प्रयास था, लेकिन डिप मिड विकेट को फील्डर को बीट नहीं कर पाए बल्लेबाज और इसी के चलते और एक विकेट का नुकसान यहाँ पर। मैदान के अंदर नए बल्लेबाज देवा, हालांकि रमेश प्यारी ने भी अच्छी बल्लेबाजी की इस प्रतियोगिता में। यहाँ पर फिर एक बार अच्छी बल्लेबाजी करनी होगी। 5 रन बनाकर अरुण सर वापस लौटे
जरूर एक चौका मिला था वहां पर स्टेट लंकावन की दिशा में। खुशहाल का और एक अच्छा ओवर करता हुआ सिंधु ने टीम के लिए सामने की ओर देवा। एक बार अतिरिक्त बाउंस करने का प्रयास था लेकिन बिल्कुल बल्लेबाज से दूर गई थी और अंपायर को किसी भी प्रकार की दिक्कत नहीं वाइट करार देने में। अतिरिक्त रन जुड़ता हुआ इस गेंद पर एक की मदद से स्कोर आगे निकलता हुआ 5 विकेट के नुकसान पर तिरापाले टीम का स्कोर। देवा के लिए अगली गेंद फिर एक बार अतिरिक्त बाउंस और यहां पर फिर एक बार वाइट का इशारा कॉलिंग अंपायर का। अतिरिक्त हाइट, प्लीज चेक द वाइट बॉल। वाइट बॉल रहेगी और यहाँ पर सिंधु ने टीम का रिव्यू खत्म होता हुआ। वन बाउंस का इशारा जरूर हुआ था लेकिन कॉलिंग अंपायर का इशारा वाइट था और इशारा कायम रहेगा यहाँ पर। ये निर्णय लगभग चिरापाली की टीम में जाता हुआ और यहाँ पर फिर एक बार रिव्यू लेने का चांस नहीं रहेगा सिंधु की टीम के पास। देवा के लिए अगली गेंद खुशहाल की खूबसूरती के साथ खेल दिया एक्स्ट्रा कवर की दिशा में। वहां पर फील्डर तैनात, जब तक गेंद को रुके उससे पहले की दौड़कर एक रन पूरा किया, दूसरा रन लेने का चांस नहीं वहां पर और एक सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट होता हुआ और सिंगल की मदद से स्कोर तिरापाली टीम का अब आगे निकलता हुआ 17 के स्कोर पर। 17 किसके लिए रहेगा खतरा? आने वाली गेंद का सामना करेंगे पैडी रमेश। गेंदबाज खुशहाल ओवर द विकेट। ओह, सामने की ओर ताकत के सहारे खेला गेंद को, स्टेट लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद चली गई सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। हालांकि ये खतरा जरूर गेंदबाज के लिए था। छक्का जड़ दिया यहां पर पैडी ने। कमाल का स्ट्रोक की चलती यहां पर 6 रन मिले पैडी रमेश को। 6 की मदद से स्कोर आगे निकलता हुआ 23 के स्कोर पर। वहां पर पांडा जरूर थे सीमा रेखा पर लेकिन गेंद के पीछे बेहतरीन ताकत। आने वाली गेंद का सामना करेंगे फिर एक बार तैयार। शक्ति की मदद से हल्का सा विश्वास बढ़ता हुआ गेंदबाज का, सॉरी बल्लेबाज का। फिर एक बार गेंद को खेल दिया वहां पर मनोज तैनात। कैच छोटा है यहां पर। हालांकि यदि पहले से ही तैयार रहते तो शायद 2 रन जरूर मिल जाते यहां पर, लेकिन सिंगल से रुके और छोर बदला। इसी के साथ यहां पर स्ट्राइक पर अब देवा रहेंगे। एक की मदद से स्कोर आगे निकलता हुआ तिरापाली टीम का 24-24 ऑन द बोर्ड। ओह, अतिरिक्त बाउंस फिर एक बार रफ्तार से निकल कर गई थी वहां पर। ओवर की समाप्ति, 3 ओवर का खेल होता हुआ समाप्त। 3 ओवर समाप्ति बाद तिरापाली टीम का स्कोर पहले बल्लेबाजी करते हुए 24 रन। आने वाले ओवर्स में हमारे हिंदी मराठी कमेंटर गणेश घाटा, इनकी आवाज हम सुनेंगे आने वाले 2 ओवर्स के लिए। यावेळेस थँक्यू सो मच दीपक निंबारे सर. प्रत्येकदा आपण पाहतो या ठिकाणी आपण हिंदीमध्ये शानदार समालोचन केलं. 17 स्पॉट्स टीम लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकांना विनंती असेल आपण यावेळेस सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण मेगा ग्रँड फायनलचा सामना आपण पाहतोय. प्रमोद येतोय ऑन द ट्रॅक वरती. यावेळेस आपण पाहतोय चौथा षटक. टॉपेज टॉपेज चांगली जत्रा की यावेळेस बिलकुल अति घाई संकटात नाही. वारंवार एक आपण पाहतो की तिसऱ्या षटकात त्या ठिकाणी जीवनदान तर दिलं होतं, पण यावेळेस मात्र चालतंय केलंय. यावेळेस मात्र आसरा घ्यावा लागेल डकआउट पेव्हिलियन मध्ये मिस्टर पॅडी यांना. कोणी सांगते ना क्रिकेटमध्ये दीपक निंबारे भाऊ की नक्कीच आपल्याला क्रिकेटमध्ये काय दिलं तर जेव्हा आपण क्रिकेटमध्ये आपण षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडतोय तेच म्हणजे क्रिकेट. कोणत्या क्षणी मात्र कोणत्या चेंडूवरती विकेट जाईल तेच म्हणजे क्रिकेट. असे क्रिकेटचे बरेचसे मात्र नक्कीच या ठिकाणी रस लपली. परंतु गावासाठी क्रिकेट खेळा मित्रांनो. मैदानामधील क्रिकेट हारला तरी चालेल पण मनामधील क्रिकेट हारून देऊ नका. प्रत्येक वेळी आपण जिंकू असं तरी क्रिकेट नाही.
म्हणून गावासाठी क्रिकेट खेळणं कधीच सोडू नका. जिंकल्यावर तर सगळेच एकत्र येतील तुमच्यासोबत, परंतु म्हणून गावातील विरोधकाशी कधीच भांडू नका. कारण क्रिकेट हा खेळ आहे गुरु. आपण चमकाल तर आपली पाठ थोपटली जाईल, आपण हारलाच तर आपल्याला शिव्या देतील, परंतु आपण हा क्रिकेट खेळणे कधीच सोडू नका. कारण क्रिकेटचा हा संगम, एक संघ जिंकणारच तर एक संघ हरणारच. परंतु खेळाडूची दाखव लागेल, कारण क्रिकेटमध्ये कोणीही कितीही मोठा नाही. कारण ब्रेट ली आणा, शोएब अख्तर आणा, त्यांनी देखील मार खाल्लाय या क्रिकेटच्या मैदानामध्ये. फुलरलेनचा बॉल यावेळेस गल्लीमधून खेळण्याचा प्रयत्न, शानदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. विकेट किपर यांच्याकडे येतील सटीक, कुठल्याही प्रकारची धाव नसेल. जेव्हा जेव्हा आपण क्रिकेटला रिस्पेक्ट द्याल ना मित्रांनो, आणि कोणती पण संघ असेल आपल्यासमोर, कोणता पण ऑपोजिट संघ लहान असो किंवा मोठा असो, त्यांना रिस्पेक्ट द्या, आणि रिस्पेक्ट द्याल तेव्हाच आपण मोठं होऊ शकाल. यावेळेस डीप एक्स्ट्रा रिजनमध्ये हलक्या हाताने खेळलेला हा फटका, त्या ठिकाणी मात्र प्रोटेक्शन तयार असेल. शानदार क्षेत्ररक्षण करत असताना जेव्हा विकेट किपर यांच्याकडे थ्रो येईल, केवळ एक धाव. कारण सांगतात ना की येताना पराभव, जाताना पराभव कायमचे का घडतात, तर त्यांनी घडवले इतिहास, त्यांना देखील घडवत जातात पराभव. कारण प्रभावची सांगले ना की जीवनात आणि जेवणात जेव्हा मात्र एक मिठाचा ठेसा खाल्याशिवाय मजा येत नाही, तसेच क्रिकेटमध्ये देखील षटकार आणि चौकार बालशिवाय मजा येत नाही. एक सफल चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू, डॉट चेंडू आल्यानंतर आपण पाहतोय पुढील एकदा चौथं षटक टाकत असताना धावसंख्या 25-25, 6 विकेट. कारण एक मिडल ऑर्डरच्या या टॉप फलंदाजावरती ही जबाबदारी असेल. मित्रांनो सांगितले जाते ना क्रिकेटमध्ये मित्रांनो की प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार येत नसतोय. आपल्याला एक एक धाव या ठिकाणी बनवणे गरजेचे आहे. कारण जर थर्डमॅनच्या दिशेमधून जर एक ताकद नाही तर नजाकबरा स्ट्रोक जर खेळला गेला तर त्या ठिकाणी आपल्याला 3 किंवा चौकार देखील पाहायला मिळू शकते. कारण त्या ठिकाणी हलकासा थोडासा एक शॉर्ट कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक लावला गेलाय. टॉपेज यावेळेस बिलकुल फ्लायशील कॅच. विकेट नंबर 7, 7वी विकेटचे पतन. यावेळेस मात्र षटक देखील समाप्त होते. 4 षटकांचा खेळ समाप्त नंतर 25 लॉट्स ऑफ 7 विकेट. आता मात्र या षटकात काही किफायती षटक, 1 रन, 2 विकेट, काही किफायती गोलंदाजी. यावेळेस मात्र न्यू बेटर मैदानाच्या आत पिंटू येईल. आयुष्य शान आहे, थोडी लहान आहे, लढतोस काय वेळा, लढण्यात शान आहे. काटते फुलांचे झुलते आहे, उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगने निर्थक म्हणतो तो बेनाम आहे. सुखासाठी कधी हसावं लागते, कधी रडावं लागते. कारण सुंदर धबधबा बनायलाही पाण्यालाही उंचावून पडावं लागते. मित्रांनो यावेळेस मात्र निकीच्या अंतिम षटकाच्या खेळबाकी शिल्लक. खुशाल प्रत्येक ऑन दी ट्रॅक वरती येईल. कारण आतापर्यंत कमी विशाल आपल्या मित्रांनो विशाल येते. 25 धावा कमीत कमी या षटकात 10 धावा जर काढल्या तर 35, 35+40 आसपास एक अनुमानित अंदाजे स्कोर आपल्याला पाहायला भेटू शकतो. राजपुरी चिरापाली या संघाचा पॅडला ढाई पॅडला टक्करलोय. पॉईंट रिजन मध्ये जाईल चेंडू, डॉट चेंडू. आतापर्यंत आपण पाहतोय की मिस्टर अरुण कनोजे सर बाद झाला होता हलकासा, त्यांनी पावनखिंड लढवली होती. केवळ 5 धावांची खेळी करून मात्र मिड विकेटच्या रिजनमध्ये झेलबाद झाला होता. त्यानंतर मात्र माधव प्याडी हे देखील धुरंदार बाद झालीत. पण यावेळेस मात्र हलकासा एक युद्ध आपली पावनखिंड लढावी लागेल. फुलर लेनचा बॉल बिलकुल बॅक ऑफ लेंथवरती चेंडू पडला होता. 2 चेंडू डॉट केली. मी सांगतोय ना वारंवार मित्रांनो, आपल्याला 6 बॉलमध्ये 6 जरी धावा आल्या या ठिकाणी तरी देखील आपल्याकडे चांगली गोलंदाजाची धार आहे. आपण कमीत कमी या ठिकाणी 35+ धावसंख्या बनवावी लागेल. कारण आतापर्यंत रोखून धरले 4 चेंडूच्या खेळबाकी शिल्लक. यावेळेस देखील मिड स्टंपवरतून चेंडू जातोय. एक क्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ स्टंपला बंद करत असताना ऑन साईडला फाईनलेगच्या क्षेत्रामध्ये मोडण्याची मात्र पूर्व तयारी. पण यावेळेस मात्र डॉट चेंडू. काही किफायती गोलंदाजी. फायनलचा सामना असं वाटत नाही की हा फायनलचा सामना असेल. बिलकुल लो स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय. कट केलाय. एक फाईट, वातावरण टाईट आणि या फलंदाजाची कॉलर टाईट. येईल लॉंगॉन रिजनमध्ये षटकार, एक उपयोगी फटका. उर्वरित आपण पाहतो की लगातार 3 चेंडू डॉट काले होते, परंतु काही खोलवर टपेचा बॉल टाकला होता. परिवर्तन विविधता पाहायला मिळते, परंतु अंतिम क्षणी वाईटचा कॉल दिला जातोय आणि वाईटचा कॉल दिल्यानंतर अतिरिक्त धावमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन 35 षटकारांच्या मदतीने 32 धावा. अजूनही आपण पाहतो या षटकातील केवळ 2 चेंडूचा उर्वरित आपण पाहतो 2 चेंडूच्या खेळबाकी शिल्लक. कट केलंय. वाईडिस थोडासा पाठीमागे क्षेत्ररक्षक असेल. ओहो एफर्ट
शॉट शानदार लावली होती, परंतु मात्र 1 सेकंदाचा फरक त्या ठिकाणी. टायमिंग जर लावली अफेट तर कदाचित रोखला गेला असता, परंतु 1 बाउंस के साथ चेंडू सीमा पार निघून जाईल. चौकारांसाठी 4 रन. अंतिम बॉल 3 चेंडू तर सुरेख हाताळेपर्यंत हलकीशी मात्र नियंत्रण त्या ठिकाणी दिशा भटकली होती. ओव्हर द विकेटचा मारा करत असताना विशाल त्यावेळेस सिंधोनी संघाकडून. तर आतापर्यंत बघितलं तरी फायटिंग टोटल टार्गेट तर बनवली गेली, कारण त्यावेळेस 36 धावा, तर का चौकार मारला तर 41 आव्हान असू शकेल. हो, काय कमालचा चेंडू यावेळेस बिलकुल चमटून गेला होता, परंतु षटक समाप्त होते. पहिला डाव समाप्त होते. डाव संख्या आपण पाहतोय 36, लॉप ऑफ 7 विकेट्स. पहिला डाव समाप्त झाल्यानंतर मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये सिंधोनी संघासमोर टार्गेट असेल, आव्हान असेल ते मात्र 37 धावांचं. पुढील समालोचन करेल दीपक निंबारे. धन्यवाद घाटा सर, फिर एक बार यहाँ पर अच्छी गेंदबाजी सिंधोनी टीम की ओर से. हालांकि 4 ओवर में केवल 36 रन बनाए यहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए चिरापाली टीम ने. 37 रनों का टारगेट रहेगा 24 गेंदों में. तरी 5 ओव्हरमध्ये 37 धावेची गरज आहे सिंधुरी या संघाला. प्रथम क्षेत्ररक्षण करताना मात्र थोडंसं अंकुश लावला आणि अंकुश लावत असताना आपण पाहतोय या प्रकारचा धीमा स्कोर फायनलच्या सामन्यामध्ये. स्कोरिंग मध्ये देखील चांगली गोलंदाजी झाली तर मात्र निश्चितच सामना कोणत्याही बाजूने जिंकू शकतो. तर फायनलचा सामना बेस्ट वर्सेस बेस्ट आपण पाहतो यावेळेला. सातारा स्पोर्ट लाईव्ह या वाहिनीद्वारे आपण पाहतो. या स्पर्धेचा आनंद घेतायत आपण सर्व प्रेक्षक वर्गाचं, त्याचबरोबर ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत या ठिकाणी. त्याचबरोबर स्वर्गीय राहुल भाऊ थोरात स्मृती चषक 2025 या सत्रामधील अंतिम सामना बिग फायनल, मेगा फायनल आपण पाहतोय चिरापाली विरुद्ध सिंधोनी. या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य मांडे श्री रवींद्र भोई साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती त्र्यंबकेश्वर, सौ जयश्री दिलीप तरवारे सामाजिक कार्यकर्त्या, श्री रवींद्र भाऊ चौधरी सामाजिक कार्यकर्ते, अशोक भाऊ लांगे, ज्ञानेश्वर खुताडे माजी सरपंच खडकहोळ, गजानन बारगजे संचालक हॉटेल यश महाराज हर्सुल, संतोष राऊत सरपंच गोलदरी, देविदास बोडके त्र्यंबकराज हॉटेल हर्सुल. त्याचबरोबर मोलाचं सहकार्य आपण पाहतोय नारायण चव्हाण सामाजिक कार्यकर्ते, गौरव वागचरी सामाजिक कार्यकर्ते, सुराज पेंडा सर ठाणे पोलीस, जनार्दन लहारी नाशिक पोलीस, गणेश कनुजे मुंबई पोलीस, अक्षय श्रीवास्तव दत्तछंद मेडिकल हर्सुल, चेतन पाटील मंगलाई हॉस्पिटल यांचं देखील महत्वपूर्ण सहकार्य. त्याचबरोबर ट्रॉफी सौजन्य आहे रवींद्र भाऊ मोळे वनरक्षक त्रिबक, हेमंत मोळे नाशिक पोलीस, सीताराम वळवी ग्रामपंचायत सदस्य, जितूभाऊ पाटील सामाजिक कार्यकर्ते नाशिक, चंद्रकांत सेवाळी राधाकृष्ण हॉस्पिटल नाशिक, गिरीश भुसारी नाशिक पोलीस, इंद्रेश यादव सामाजिक कार्यकर्ते, अशोक भुसारी सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत या ठिकाणी. पहिल्या 5 षटकामध्ये पाहिलं तर 37 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. सलमाची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. रवी त्याचबरोबर आपण पाहतोय कार्तिक. सलमेची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. स्ट्राईकला पुन्हा एकदा रवी. मागील सामन्यात देण्याची मात्र सेमीफायनल 2च्या सामन्यामध्ये पहिल्या 3 चेंडूवर सलग 3 चौकार मारले होते. यावेळेला पुन्हा एकदा कशा प्रकारची रणनीती असेल गोलंदाजीमध्ये डिस्कस करताना आपण पाहतोय. अरुण सर त्याचबरोबर रोहिदास त्याचबरोबर रमेश सलामीचा गोलंदाज ट्रॅकवर. शॉर्ट फाईन लेग त्यानंतर स्लिप त्यानंतर आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट त्यानंतर कव्हर ऑन साईड मध्ये पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग त्यानंतर शॉर्ट मिड विकेट. तैनात अजूनही पाहिलं तर पॉवर प्लेचे 2 षटकासाठी मात्र 30 दारीच्या बाहेर 2 खेळाडू तैनात असतील. रवी स्ट्राईकला, कार्तिक नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सुरुवात या षटकाची.
त्याचबरोबर दोन्ही पंचांचं देखील हार्दिक स्वागत. ऑफिशियल पंच भरत भुसारी, त्यानंतर स्पेलिंग पंच दौलत गुलम यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. राऊंड द विकेट ओव्हर नंबर 1 ची सुरुवात. पॉवर प्लेचं पहिलं षटक सेकंड इनिंगच्या पारीमध्ये पहिला चेंडू पडतोय खेळपट्टीवर रवी. पहिल्या चेंडूला पिक केलाय, सपला शॉट, डिप लॉंग लेग, सीमा पार चेंडू 4 धावांसाठी. अखूट टप्प्याचा चेंडू हलकस वळण जरूर घेतलं होतं, परंतु चालाक चतुर फलंदाज रवी यांच्या मार्फत येतोय चौकार. सिरापाली संघ जर जिंकला तर आमचे लाडके सरपंच संतोष राऊत गोलदरी यांच्या मार्फत 2001 रुपयाचं कॅश पारितोषिक जाहीर आहे. पहिल्या चेंडूवर आक्रमण 4 धावा जोडल्या जात आहेत. 4च्या मदतीने आपण पाहतोय सिंधुली संघाचे धावसंख्या धावफलकावर बिनबाद 4. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक आपण पाहतो यावेळेला 30 दायरीच्या मध्ये इनफिल्ड मध्ये तैनात केला जातोय रमेश प्याडी. वाईडिश ओह, यावेळेला फिल्डर मध्ये घेतल्यानंतर आक्रमक प्रहार, चेंडू वन बाउन्स, सीमारेषा पार, 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार आणि 2 चौकार सोबत आपण पाहतो यावेळेला थोडंसं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय, परंतु निश्चित मात्र कलईचा प्रयोग आणि कलईचा प्रयोग करताना आपण पाहतोय रवीच्या बॅटमधून येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते 8 या अंकावर. एकाच्या पुढे 0 लावला तर किंमत कमी होते, एकाच्या मागे 0 लावला तर किंमत वाढत जाते. किंमत वाढवायला लागेल यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट गॅप मध्ये चेंडू, सीमा पार, 4 धावा. करारा प्रहार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. कमालीचा स्ट्रोक यावेळेला पुन्हा पाहायला मिळतोय. एकट्या कव्हरच्या डोक्याकडे खेळून काढलं होतं चेंडूला. त्याच्यानंतर पॉवर प्लेचा फायदा उचलला जातोय. 3 सलग चौकार. 3 चौकाराच्या मदतीने रवीची वैयक्तिक धावसंख्या 3 चेंडूमध्ये 12 धावा. कमालीची स्पर्धा हर्सुल भागामध्ये एक नावाजलेली स्पर्धा आपण पाहतो यावेळेला. स्वर्गीय राहुल भाऊ थोरात स्मृती चषक 2025. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं यावेळेला. पुन्हा एकदा डीप स्क्वॉड लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय चेंडू 6 धावांसाठी. 2025 चा परत एकदा शानदार षटकार. रमेश तो पहिलं षटक निश्चित महागडं ठरलं जाते यावेळेला. 3 चौकार, त्यानंतर अक्रॉस द लाईन सुंदर कनेक्शन बॅट आणि बॉलचं. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. 6च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते वेगाने. धावफलक पुढे जाऊन सरकेल 18 या अंकावर. विकेट घ्यावे लागतील थोडस रनर अंकुश लावायचं असेल तर. रवीची पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात सिंधुली संघासाठी. 3 चौकार, त्यानंतर एक षटकार, अजूनही येणारे 2 चेंडू शिल्लक. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण आनंद घेत आहेत सामना फायनलचा. या ठिकाणी मात्र 37 धावांचं टार्गेट आहे. पाठलाग करताना एक आक्रमक सुरुवात रवी. कार्तिक अजूनही आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला. येणारा पुढील चेंडू यावेळेला समोरच्या दिशेमध्ये फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुंदर झेल कॅरी केला या ठिकाणी पुंडलिक यांच्या मार्फत. विकेट नंबर 1 चं पतन. रवी परततोय माघारी. शॉर्ट लाईनचा चेंडू जरूर होता हलकस मिश्राने सोबत आपण पाहतोय. कव्हर रिज मध्ये सुंदर झेल सोबत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज. मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतो यावेळेला. अजूनही पाहिलं तर रन नीती जरूर बनवली जाईल चिरापाली संघामार्फत. जर का पाहिली तर सिंधुलीची महत्वपूर्ण षटकं ठरली होती मागील 2 षटकामध्ये. त्यानंतर ज्या प्रकारची सुरुवात पाहिजे होती मिळाली नाही. नियमित अंतराळमध्ये विकेट गेल्यानंतर या प्रकारचं धापलक पाहायला मिळालं तो पहिल्या पारीमध्ये. मनोजचा अंतिम चेंडूसाठी तयार. अजूनही पाहिलं तर धावसंख्या 18 या अंकावर.
रमेशचा पुढील चेंडू मनोजसाठी. हो, नेट बॉलचा कॉल या ठिकाणी. हातातून चेंडू निसटला या ठिकाणी. एक कटर करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु या ठिकाणी हातामधून सटकतोय चेंडू. पुन्हा एकदा नव्याने टाकावा लागतोय चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा राऊंड विकेट मनोजसाठी. अंतिम चेंडू षटकामधील. हो, जडमध्ये जरूरच चेंडू. कमालीची लाईन लेंथ. ओव्हर नंबर 1 समाप्तीनंतर सिंधुली संघाची धावसंख्या 1 बाद 18 अंकावर. पुढील ओव्हरसाठी आमचे नियमित समालोचक गणेश घाटाळ यांना आमंत्रित करतोय या ठिकाणी. थैंक यू सो मच। जिस तरह से पहला ओवर समाप्ति के बाद यहाँ एक मजबूती प्रदान तो जरूरी की है सिंधोनी टीम ने, लेकिन फिलहाल एक सफलता जरूर मिली उस रमेश मौलिक को। लेकिन अभी भी कमबैक करना पड़ेगा, क्योंकि कहते हैं ना कि आए आए कभी मुश्किल जिंदगी में परेशान मत होना, क्योंकि गिरकर उठने वाले को बाजीगर कहते हैं। यहाँ अगर चिरापाली राजपुरी चिरापाली अगर जीतते हैं तो सन्मानित श्री संतोष राउत सरपंच गोलदरी, उन्हीं के तहत से 2001 रुपए का कैश प्राइज तो जरूर दिया जाएगा। लेकिन अभी भी संघर्ष करी चिरापाली टीम। बिल्कुल शॉर्ट थर्ड मैन के रीजन में गेंद को ढकेलने में कामयाब हुई, लेकिन बल्लेबाज के पास दौड़ने का लेने का मौका था और चहल कदमी करते हुए आराम के साथ दौड़न पूरे प्राप्त कर लिए। ये देखते हुए कि सिंधुली टीम के लिए कोई जल्दबाजी की कोई जरूरत तो नहीं है। केवल 23 गेंदे अभी बाकी से लगी और जीतने के लिए उनको 17 रन चाहिए। ईस्ट और वेस्ट, सिंधोनी और इज बेस्ट। इस बार भी बिल्कुल पॉइंट कवर के ऊपर से खेला, वहां पर खिलाड़ी तैनात था, हल्के हाथों से फील्ड तो जरूर किया था, लेकिन एक तरह से संतुष्ट करना पड़ेगा उस बल्लेबाज को। इस बार दोनों बैटर्स के लिए एक परवनी आई है यहाँ की। अगर लगातार 3 अगर छक्के लगाए तो विलास लांगे सर, उन्हीं के तहत से 1001 रुपए का कैश प्राइज यहाँ आया है सिंधोनी के बैटर्स के लिए। जिस तरह से यहाँ आगमन होता हुआ हमारे खुजबन साहिब, उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। इस बार टॉप पे जरूर लगा, बिल्कुल बैट का मोटा किनारा लगा और मोटा किनारा लगने के बाद फ्लाइस में कोई गलती नहीं की, एक शानदार जल पकड़ते हुए उस बल्लेबाज को चलता किया। विकेट नंबर 2, दूसरा झटका लगता हुआ सिंधोनी को। यावेळेस मित्रांनो आपण सांगतोय की विलास लांगे सरांकडून देखील 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे लगातार 3 षटकारांसाठी मात्र सिंधोनी बॅटर्सना। तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय संतोष राऊत सर, गोलदरी सरपंच यांच्याकडून चिरापाली या संघाला देखील हा सामना जिंकल्यानंतर 2001 रुपयांचे कॅश प्राइज आले। नए बैटर मैदान के अंदर मिस्टर अनिकेत उर्फ पांडा। जितना जितना पांडा नाम है उतने बड़े स्टॉक है, उनकी शक्तिशाली प्रहार जरूर देखने के मिलेंगे। आणि यावेळेस प्रत्येकदा प्रवीण आली, जर चिरापाले अजूनही विनंती झाली तर रवींद्र पोवळे सर वनरक्षक त्र्यंबकेश्वर यांच्याकडून देखील 1001 रुपयाचे कॅश प्राइज। त्याला पैशांचा पाऊस पडतो या ठिकाणी। पैशांचा पाऊस पडल्यानंतर मात्र पैसा वसूल देखील प्रेक्षकांना देखील नजरेत ठेवण्यात या मैदानात कोणता संघ जिंकेल। ओ हो, तिखी बाउन्सर मात्र यावेळेस मात्र फर्स्ट बाउन्सची वॉर्निंग आणि वॉर्निंग देत असताना ओव्हर द विकेटचा मारा करत असताना यावेळेस मिस्टर पॅडी प्रथम डिलिव्हरी आपण पाहतोय की शानदार गोलंदाजी। आणि लगातार जर 3 षटकार अजूनही जर बॅटर्सने मारले तर मिनास यांच्याकडून देखील 500 रुपयांची कॅश प्राइज आली। ही मात्र देखील परवणी आहे बॅटरसाठी देखील आणि चिरापाली संघर्षासाठी देखील असेल। ओहो, काय नियंत्रण के साथ कमबॅक पाहायला मिळते। यावेळेस षटक समाप्त होते।
2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहतो की 18 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 15 धावांची आवश्यकता. मुश्किल आहे पर नामुमकिन नाही. या ठिकाणी निजमात्र पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल. सिरापाली संघाला देखील 18 चेंडूचं उरलेलं खेळ शिल्लक. 18 चेंडूमध्ये अजूनही पाहिलं तर या प्रकारचं समीकरण 18 चेंडूमध्ये 15 धावा. धावा कुठेतरी महागड्या ठरतायत. तर शेवटच्या 2 षटकामध्ये एकतर पाहिलं तर सिंधुरी संघामार्फत चौथ्या षटकामध्ये केवळ 1 धावा आणि 2 विकेट आल्या होत्या. या षटकामध्ये जर का 15-20 धावा आल्या तर मात्र एक चांगलं समीकरण पाहायला मिळालं असतं. पुन्हा एकदा उपस्थित मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या मॅचचा आनंद घेतायत आपण. मॅचचा आनंद घेत असताना मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत सिरापाली संघ. 18 चेंडूचा उरलेला अजूनही खेळ शिल्लक. कार्तिक स्ट्राईक एंडला. त्यानंतर आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला पांडा. अरुण सरांनी जर 2 विकेट घेतल्या तर आमचे सहकारी सरपंच संतोष राऊत यांच्या मार्फत निश्चित आजच्या दिवसाची शाम, आजच्या दिवसाची पार्टी संतोष राऊत सरपंच यांच्या नावे असेल. 18 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता विजयासाठी. इथे मात्र कमबॅक करावं लागेल. विकेट घेणं जरुरी असेल या मॅच मध्ये. विकेट जर आल्या तर निश्चित प्रेशर वाढलेलं जरूर पाहायला मिळेल. अक्रॉस द लाईन मोठा फटका जरूर पाहायला मिळतो. यावेळेला शॉर्ट फायनलिंगच्या डोक्यानं खेळून काढले. चेंडूला चेंडूमागे क्षेत्ररक्षक रोखू शकणार नाही. आउट पेलतेच. चेंडू सीमा पार 4 धावेसाठी. कमालचा स्ट्रोक हा निश्चित थोडासा फटका फसला असता या ठिकाणी जर का थोडंसं बाहेर ठेवलं असतं चेंडूला तर. 4 धावा पहिल्या चेंडूवर. 4च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते. समीकरण बदलते. यावेळेला 12 धावा विजयासाठी अजूनही लागतायत सिंधुरी संघाला. अरुण सर पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करताना आपण पाहतोय राऊंड विकेट कार्तिकसाठी. अक्रॉस द लाईन हलक्या हाताने जागा बनवून खेळलाय. चेंडूला शॉर्ट थर्डमॅन गलीच्या गॅपमधून चेंडू जातोय. आउट पेलतेच. डीप थर्डमॅनला चेंडू पळतोय. रोखलं जाणार नाही. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. कमालीचा स्ट्रोक याही वेळेला. बॅक टू बॅक 2 चौकार या षटकामध्ये. चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावफलक पुढे जाऊन सरकेल सिंधुरी संघाचं. आतापर्यंतच्या खेळामध्ये जवळपास 2 चेंडूचा खेळ होतोय समाप्त या ठिकाणी. 8 धावेची अजूनही आवश्यकता आहे. 4 चेंडू अजूनही या षटकामध्ये शिल्लक. ओव्हर नंबर 3. यावेळेला पुन्हा एकदा चान्स बनतो. यावेळेला फाईन लेगच्या डोक्यावरनं खेळून काढलं चेंडूला. पाठीमागे जातोय. लॉंग स्टॉप रिझ मध्ये चेंडू पळतोय. पहिली धाव वेगाने कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट होते या ठिकाणी. 2च्या मदतीने समीकरण बदललंय. यावेळेला आता आपण पाहतोय 2 महत्वपूर्ण धावा जमा होत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील वाढ होते यावेळेला. अरुण सरांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये पिक केले. चेंडू मागे ताकद भरपूर. लॉंग ऑन वाईड इशारा 6 धावांसाठी. याच बरोबर या सीझनचा चॅम्पियन संघ ठरतोय सिंधुरी संघ. चांगला संघर्ष केला सिरापाली या संघाने देखील. दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. येणाऱ्या पुढील बक्षीस वेतनासाठी आमचे सहकारी कॉमेंटर गणेश भाऊ गटा आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस अभिनंदन असेल दोन्ही संघांच्या. एक रनर अप मध्ये देखील आपण पाहतो की राजपरी चिरापलीने देखील चांगला कमबॅक केला. परंतु मात्र सांगतात ना क्रिकेटमध्ये अक्षरशः की जो संघ टीमवर्क चांगली असते आणि जो आपण चांगल्या पोझिशनमध्ये टीमवर्क करून नेहमीच परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट चांगलं असताना तेव्हा आपण हरवू शकतो. परंतु वेल प्लेड वेल बॅक राजपरी चिरापली संघ. त्यानंतर यावेळेस नवीन चॅम्पियन देखील आपल्याला पाहायला मिळाला 2025-26च्या सत्रामध्ये. मागच्या वर्षी बघितलं गेलं तर नागलवाडी हा संघ या मैदानात चॅम्पियन ठरला होता. यावेळेस मात्र आपल्याला नवीन चॅम्पियन पाहायला मिळाला. यावेळेस दादरानगर मधून आलेला संघ सिंधोनी हा मात्र यावर्षी चॅम्पियन संघ ठरतोय. आणि चॅम्पियन संघ ठरत असताना अवघ्या हा 8 विकेट्सने सामना जिंकलाय आणि 8 विकेट्सने मात्र आपल्या उपविजेता राहावं लागते चिरापली या संघाला. आणि 8 विकेट्सने मात्र प्रभाच्या समोर जावं लागते चिरापली या संघाला. हारलेल्या संघाचे देखील कौतुक असेल. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. पण मित्रांनो मॅच हारली म्हणून गेम संपत नाही. मॅच हारलो म्हणून प्लेयर संपत नाही. कोणी नावे